रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या ज्या उद्योजकांनी इन्व्हेस्ट केले होते त्या उद्योजकांना आज आम्ही बोलवलेलं होतं. त्याच्यामध्ये डिफेन्समध्ये मोठं काम करणारे गणेश नेते देखील होते. त्यांच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्यासाठी सी प्लेन ही संकल्पना देखील रत्नागिरीमध्ये पुढच्या वर्षभरामध्ये आपण सुरू करतोय. त्याच्यानंतर शिपयार्ड, डिफेन्स शिपयार्ड देखील समुद्र किनारी लागतं ते देखील आज आम्ही सुरू करण्याचा निर्णय घेतला. डिफेन्सची यंत्रणा तयार करण्याची सिस्टीम देखील डिफेन्सच्या माध्यमातून सुरू होते. आणि अजून एक महत्वाचा सीएनजी प्रोजेक्ट हा देखील रत्नागिरीमध्ये जो गेम चेंजर असू शकतो आपल्या सगळ्या नागरिकांच्या दृष्टीने, सगळ्या महत्वाची गोष्ट तो देखील आपण रत्नागिरीमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला. दुसरं स्टील इंडस्ट्री मधले देखील काही मंडळी आली होती. 7,500 कोटीची इन्व्हेस्टमेंट ग्रीन स्टील मध्ये करण्याचा निर्णय आणि आज बैठकीमध्ये घेतलेला आहे. त्याचा एक प्रोजेक्ट हा राजापूरमध्ये करण्याची त्यांची मानसिकता आहे आणि दुसरा प्रोजेक्ट रत्नागिरीमध्ये करण्याची मानसिकता आहे. शिपयार्ड आपण वाटत किंवा या परिसरामध्ये आपण आणि व्हीआयटी सेमीकंडक्टर कारखाना आपण आणला होता. त्याचे अमेरिकेच्या काही डीलमुळे उशीर झालेला आहे. त्याची व्हॅल्यू कमी झालेली आहे. म्हणजे त्याची 38,000 कोटीपर्यंत आपण करावं होतं ती कमी होत आहे. त्याला जेवढी जागा आवश्यक आहे ती त्यांना देऊन बाकीची जागा दुसऱ्या इंडस्ट्रीला द्यावी अशासाठी बैठक होती. त्याच्यामध्ये देखील योग्य निर्णय आम्ही घेतला.